राज्यसभेवर पुन्हा जाण्याबाबत शरद पवार यांचं मौन. शरद पवार यांच्याकडून राज्यसभेचा चेंडू मविया नेत्यांच्या कोर्टात. मविया नेत्यांची चर्चा करण्याचा पवारांच्या पक्षातील नेत्यांना सल्ला. राज्यसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेत रस्सीखेच. प्रियंका चतुर्वेदींसह राजन विचारे, अंबादास दानवे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे इच्छुक. उद्धव ठाकरेंकडे इच्छा व्यक्त केल्याची माहिती. राष्ट्रवादीकडून पार्थ पवार राज्यसभेचे उमेदवार. प्रफुल्ल पटेल यांची घोषणा. एकमुखानं आणि एकमतानं पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब. राज्यसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची बैठक. आदित्य ठाकरे यांनी टाळल्याच्या चर्चा. 2 वेळा बोलावूनही आदित्य ठाकरे बैठकीला गेले नाहीत. राज्यसभेच्या एका जागेसाठी आदित्य ठाम. आज मराठी भाषा गौरव दिन. राज्यभरात साजरा केला जाणार मायबोलीचा जय जयकार. विधान भवनात विशेष कार्यक्रम, तर ठाण्यात मनसे परप्रांतीयांना देणार मराठीचे धडे. मुंबईत मराठी पाट्या न लावणाऱ्या व्यापाऱ्यांकडून तब्बल 2,73 लाख रुपयांचा दंड वसूल. मराठी पाट्या लावण्यात व्यावसायिक उदासीन. आतापर्यंत 1,51,000 आस्थापनांवरती मराठी पाट्या. पटसंख्या आणि संच मान्यतेतील जाचकटींमुळे 4 वर्षात 624 मराठी शाळा बंद, तर इंग्रजी माध्यमाच्या 426 नव्या शाळांची भर. कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील मराठी शाळांवर गंडांतर. नागपुरात 12वीचा गणिताचाही पेपर फुटल्याचं समोर. मोबाईलमधील डिलीटेड डेटा रिकव्हर केल्यानंतर पेपर फुटल्याचं उघड. तपासासाठी एसआयटी स्थापन. मुख्य सूत्रधार मात्र अजूनही फरार. शालेय विद्यार्थिनींच्या विनयभंगानं बदलापूर पुन्हा हादरलं. नामांकित शाळेच्या खासगी स्कूल बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग. पालकांच्या तक्रारीनंतर बस चालकावर गुन्हा दाखल. शीतल तेजवानीची जामिनासाठी हायकोर्टात धाव. 24 मार्चला सुनावणी. मुंढवा जमीन खरेदीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी तेजवानी अटकेत.